आपल्यासोबत मराठा संघटनांचे पदाधिकारी आहेत जे गेली अनेक वर्ष मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करतात। फक्त या आधी होणारी मागणी आणि यावेळची मागणी यामध्ये जो फरक दिसतो आहे तो हा की आता तुम्ही ओबीसीमध्ये मराठ्यांचा समावेश करावा आणि आरक्षण द्यावं अशी मागणी करतात। या अनेक वर्षापासूनची मराठा समाजाची मागणी अशी आहे की मराठा समाजात सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे आणि घटनेतील कलम क्रमांक 340 हेच म्हणतं की जे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करावं। त्यानुसारच मंडल आयोगानं 3743 जाती ओबीसीमध्ये समाविष्ट केल्या। जस्टिस गायकवाड आयोग मराठा समाजाचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केला होता। भूमिका अशी आहे की ओबीसीमध्ये समावेश करावा। याच्या आधी तुम्ही असं म्हणत होता की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता, आता तुमची काय भूमिका आहे? म्हणजे एकूण आरक्षण वाढवावं का आहे त्या आरक्षणाच्या कोट्यामध्ये समाविष्ट करून आरक्षण द्यावं? हो का, आम्ही संघटना म्हणजे काय न्याय व्यवस्था नाही, सरकार संस्था नाही। मराठा समाज हा एससीबीसी म्हणजे संविधानिक निकष पूर्ण करत आहे। ते सरकारने आणि न्यायालयाने ठरवायचं कुठं घालायचं ते, पण मराठा समाजाला आरक्षण द्यावं कारण त्यांचा तो संविधानिक अधिकार आहे। तुम्ही ओबीसी टाकणार आहात का एससीबीसी स्वतंत्र वर्ग करणार आहात ते सरकारने ठरवावं, न्यायालयाने ठरवावं। समाज म्हणजे काही संस्था नसते ना, त्यामुळे जर का निकष पूर्ण करतोय ओबीसीचे तर सरकारने ठरवावं ना कुठे ठेवायचं त्यांना, पण आरक्षण मिळालं पाहिजे। बरोबर आहे, सरकारने अशी भूमिका घेतली आहे म्हणजे राज्य सरकारने आपण सगळ्यांनी पाहिली की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं। मग एक जाती आधारित आरक्षण जे आता न्यायालयामध्ये न्याय प्रविष्ट आहे आणि दुसरं ईडब्ल्यूएसच्या सवलती। तुम्ही म्हणता की ईडब्ल्यूएस हे आरक्षण मान्य नाहीये, मग न्यायालयाचा जो निकाल असेल तो मान्य असेल? एक तर जो पहिल्यापासून प्रचार चालू आहे ना ओबीसीच्या ह्याला धक्का न लावता आरक्षण द्यायचं, हाच मुळात फसवा प्रचार आहे। कारण कधीही आरक्षण जातीव दिलं जात नाही, ते वर्गाला दिलं जातं। मग तुम्हाला ओबीसी वर्गामध्ये तुम्हाला मराठ्यांना घ्यावं लागेल, मग त्यात सरकारने ठरावं, न्यायालयाने ठरावं की आम्हाला किती द्यायचं आहे। परंतु त्या चाकरीने गेल्याशिवाय मराठ्यांना आरक्षण टिकणार नाही हे वास्तव समजून घेतलं पाहिजे। बरेच लोक असे म्हणतात की मराठ्यांच्या आरक्षण आमचा विरोध नाही, पण ओबीसीच्या आरक्षण धक्का नाही लागला पाहिजे। ही खोटी आणि फसवी भूमिका आहे, नीट लक्षात घ्या। कारण चाकोरी ही सांगते की तुम्हाला ओबीसी वर्गामध्ये जावं लागेल। येणाऱ्या काळामध्ये आता 25 तारखेला निकाल आहे, तो निकाल जर आपल्यावरून लागायचा होता तर त्याला ईडब्ल्यूचा हा निर्णय कमीत कमी 25 तारखेपर्यंत लांबायला हवा होता। आम्हाला भीती अशी आहे की या निकालाचा परिणाम येणाऱ्या 25 तारखेच्या न्यायालयाच्या निर्णयावरती होऊ शकतो। तुमचा बऱ्यापैकी अभ्यास आहे, तर ओबीसीमधून जर आरक्षण द्यायचं तर हे मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करणं हे कोणाचं काम आहे? जे झालंय सगळं काम करून मागासवर्गीय आयोग नेमला गेलाय, फडणवीस सरकारने ते चांगलं बरं। मागासवर्गीय आयोगाने असं म्हटलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावं, परंतु ते ओबीसीमधून द्यावं असं म्हटलेलं नाही। आता तुमची जी मागणी आहे की ओबीसीमधून आरक्षण द्यावं, तर त्यासाठी मराठा समाजाचं ओबीसीकरण हे अधिकृतरित्या करावं लागेल। हे माझ्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या ओबीसी खात्याचं काम आहे, तर ही मागणी तुम्ही नक्की कुणाकडे करता? केंद्र सरकारच्या ओबीसी खात्याचं काम नाही, ते मागासवर्ग आयोग त्यासाठी नेमावा लागतो। जे 340-42 मध्ये सांगून ठेवलं होतं बाबासाहेबांनी की आयोग नेमावा, तो नेमलाच नव्हता आयोग आतापर्यंत। तो आयोग या ठिकाणी गायकवाड आयोग पहिल्यांदाच नेमला गेला, ज्याच्यामध्ये सगळे निकष मराठ्यांनी पूर्ण केले। आजपर्यंत कुणीच ते निकष पूर्ण केले नाही। खरं त्याचा आखलीवर सवाल आहे, त्यामुळे बोलायचं नाही त्या विषयावरती। फिरतापासून केली पाहिजे की जे ओबीसी लोक आले कशा तपासा सगळ्यांचे। नाही, आपण गायकवाड आयोगाबाबत जर बोलत असू तर गायकवाड आयोगाने ओबीसीमध्ये समावेश करून आरक्षण द्या असं नाही म्हटलेलं ना, काय म्हटलंय? महाराष्ट्र सरकारने ओबीसीमध्ये टाकावं मराठा समाजाला आणि वर्गीकरण करावं। जर का महाराष्ट्र सरकारला भीती वाटत असेल की ओबीसी नाराज होतील तर वर्गीकरण करा ना, अ ब क ड असं वर्गीकरण करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं। ईडब्ल्यूचं आरक्षण हे फसवा आहे, एससीबीसीच्या आरक्षणावर त्याचा परिणाम होणार आहे। 25 तारखेला सुनावणी आहे, त्या आरक्षणाचा खून करण्यासाठीच या महाराष्ट्र सरकारने ईडब्ल्यूचं आरक्षण दिलंय की जे मराठा समाजाची फसवणूक करणारं आरक्षण। आता जे ईडब्ल्यूचं आरक्षण देऊ केलेलं आहे राज्य सरकारने, तर त्याच्यामध्ये काही अटी घातलेल्या आहेत। म्हणजे 8 लाख रुपयांपर्यंतची उत्पन्नाची मर्यादा जी आहे तर ती तिथे नक्की केलेली आहे, तर त्याबद्दल काय भूमिका आहे तुमची? राज्य सरकारच्या पातळीवरती केंद्र सरकारने 10% ईडब्ल्यूएस दिलं, त्यावेळेस केंद्र सरकारमधले निकष वेगळे आहेत आणि राज्याचे वेगळे आहेत। ठीक आहे ना, 8 लाखाच्या मर्यादा, परंतु या ठिकाणी ईडब्ल्यूएसचं आरक्षण ज्यावेळेस एखादा समाज किंवा एखाद्या कम्युनिटीमधल्या ज्यांनी स्वीकारलं तर आमच्या एससीबीसीच्या आरक्षणाला धक्का पोचतोय। कारण आरक्षण विरोधी जे आहेत ते हे बाजू मांडू शकतात त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये की एक समाज, एक घटक, एक कम्युनिटी एकाच वेळेस 2 आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही। त्यामुळे ईडब्ल्यूएस मध्ये जर आरक्षण दिलं गेलं आणि राज्य सरकारने ते ऐच्छिक होतं, खरं तर
ज्या न्यायालयामध्ये जे एखादा विद्यार्थी एखादा शासकीय नोकरदार गेला आणि त्यांनी सांगितलं की मी या इथपर्यंत पात्र झालेलो आहे, मला नियुक्ती राहिलेली आहे किंवा मला माझ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये, तर त्या ठिकाणी न्यायालयाने असे निर्देश दिले की EWS लागू झालेले तुम्ही ऐच्छिक घेऊ शकता. त्यावेळेस ते ऐच्छिक त्यांनी घेतलं तरी त्याला ते चालू शकत होतं, कारण एकदा EWSचं आरक्षण मिळालं तर पुन्हा त्याला कुठलंही आरक्षण घेता येत नाही. त्या पद्धतीने राज्य सरकारने मग मात्र, कारण रोहतगी आणि पटवालिया हे राज्य सरकारचे वकील आहेत, पटवालियांना ज्यावेळेस VCच्या द्वारे विचारलं होतं त्यावेळेस ते म्हणले की सुप्रीम कोर्टच्या केससाठी जर तुम्ही EWSचा GR काढला तर एकाच वेळेस एका कम्युनिटीला ACBC मध्ये, कारण हा विधिमंडळाने कायदा केलेला आहे, ACBC हा कायदा आहे आणि त्याच कायद्याअंतर्गत सरकार अशा पद्धतीचा GR काढून त्याच समूहाला परत पुन्हा EWS मध्ये आरक्षण घ्या असं ज्यावेळेस सुचवतं त्यावेळेस सुप्रीम कोर्टमध्ये हा युक्तिवाद जर झाला तर तो ACBC आरक्षणाचा घात करू शकतं. आणि म्हणून आम्ही असं म्हटलं होतं की 25 तारखेपर्यंत तुम्ही थांबा, सर्वोच्च न्यायालयामधला जो काही निर्णय येईल त्यानंतर मग राज्य सरकारने निर्णय घ्यावा. पण राज्य सरकारने हा निर्णय घेतला यामुळं राज्य सरकारच्या भूमिकेबद्दल आम्हाला संशय निर्माण झालेला आहे. हे अत्यंत घातक आहे ACBC आरक्षणाला. आणि त्यामुळे तुम्ही या अगोदर विचारलं की ACBC आरक्षण हे न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने सर्वेक्षण केलेलं आहे. 15/4 आणि 16/4 यामध्ये एखाद्या राज्यामध्ये एखादी जात किंवा एखादा समूह मागासलेला आहे किंवा अपवादात्मक स्थितीमध्ये त्याचं मागासले पण सिद्ध होताना राज्य सरकारला तो अधिकार आहे त्याला शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या यादीमध्ये घालणं आणि OBC मध्ये त्याला स्टेटस देणं. ACBC इज इक्वल टू OBC. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की OBC मध्ये एखाद्या समाजाचा समावेश राज्य सरकार करू शकतं. राज्य मागासवर्ग आयोग स्थापन केला ना, OBC मध्ये समावेश राज्य सरकार करू शकतं. राज्य सरकारला तो अधिकार आहे. मग तुमचं म्हणणं आहे की OBC मध्ये राज्य सरकारने समावेश करावा. हे बघा, दोन भाग आहेत. एक केंद्र शासनाचा दर्जा आणि राज्य शासनाचा दर्जा. म्हणजे केंद्र शासनाच्या ज्या काय ॲडमिशन्स किंवा नोकऱ्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी OBCचा सर्वेक्षण करून राज्य न्याय मागासवर्गाचा जो अहवाल आहे तो केंद्राचं जे मागासवर्ग आयोग आहे त्याच्याकडे तो पाठवून त्यांनी तो दर्जा तिथं हे करावा, वैध करावा. आणि त्याचबरोबर राज्य शासनाने हायकोर्ट असेल, सर्वोच्च न्यायालय असेल किंवा घटना असेल, घटना काय सांगते की दर 10 वर्षांनी रिव्ह्यू घ्या. म्हणजे कोणत्याही जातीला जर तो किंवा प्रवर्गाला जो आरक्षण दिलेला आहे त्याचं रिव्ह्यू घेतला पाहिजे. आणि तो रिव्ह्यू सरकार टाळतं, राजकारणासाठी सरकार हे टाळतंय आणि मग त्या टाळाटाळीमध्ये आमचं नुकसान होतंय. तर राज्य सरकारने याचा रिव्ह्यू घ्यावा. रिव्ह्यू घेऊन जो ज्या आरक्षणाला पात्र आहे सामाजिक आणि शैक्षणिक त्या प्रवर्गात आमचा समाविष्ट करावा. म्हणजे रिव्ह्यू घ्यावा की समावेश करावा, का रिव्ह्यू घेऊन समावेश करावा, नक्की कोणी करावा? मी थेट विचारतो. हा थेट आता हा विषय राज्य शासनाचा पहिला आमचा आहे. तर राज्य शासनाने डायरेक्ट OBC मध्ये आमचा समावेश करण्यास काहीच हरकत नाही. एक तो भाग आहे. त्याच्याबद्दल हरिभाऊ राठोडांनी सुद्धा राज्य शासनाला विनंती केली. दुसरी बाजू अशी आहे की केंद्र शासनात देखील मराठा समाजाचं प्रतिनिधित्व योग्य राहावं म्हणून केंद्र शासनाच्या मागासवर्गीय आयोगाने देखील मराठा समाजाचा OBC मध्ये समाविष्ट करावा. अच्छा, तर मग फक्त राज्य सरकारने करावा का केंद्र सरकारने? म्हणजे मुळात तुम्ही म्हणताय की राज्य सरकार करू शकतो OBC मध्ये समावेश. या ठिकाणी मुख्य अडचण काय होती OBC टाकण्याची की आयोग नेमायचा होता, जो आजपर्यंत कधी स्थापन केला गेला नव्हता. म्हणून गायकवाड आयोग नेमला गेला, हे एक मोठं काम झालेलं आहे. गायकवाड आयोगाने सगळ्या पातळीवरती जाऊन ज्या प्रकारे सर्वेक्षण केलं आणि मराठा हा मागासदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे, सिद्ध झालेला आहे. त्यामुळं केंद्रातनं सुद्धा आणि महाराष्ट्रात सुद्धा आपण हे कायद्यामध्ये OBC मध्ये बसू शकतो. OBC ही एकच चौकट आहे की ज्यामध्ये मराठा आरक्षण मिळेल असं आमचं म्हणणं आहे. अच्छा, म्हणजे राज्य आणि केंद्र यांनी एकत्रित प्रयत्न करायला पाहिजे. महाराष्ट्र सरकारची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच केंद्र सरकारची सुद्धा जबाबदारी आहे. कारण केंद्राला सुद्धा NCBC नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस असं कमिशन आहे, आयोग आहे. म्हणजे केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची दोघांची जबाबदारी आहे. मराठा समाजातला ACBCचं आरक्षण देणं हे दोन्ही सरकार टाळू शकत नाहीत. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडची आमची 30 ते 40 वर्षाची मागणी आहे की OBC मध्ये आमचा समावेश करावा आणि आरक्षणाची टक्केवारी वाढवावी. ही आजची मागणी नाही. आणि स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना सुद्धा आम्ही त्यावेळेस लेखी दिलेलं होतं की फक्त मुद्दा असा आहे की मागणी तुमची आधीपासूनची आहे, परंतु आहे जो कोटा OBCचा तर त्याच्यातूनच द्यावी का नवीन कोटा वाढवावा हा माझा प्रश्न आहे. हे बघा, एक लक्षात घ्या, आता ACBCचं आमचं आरक्षण आहे. ACBCच्या आरक्षणामध्ये आमचं सर्वेक्षण झाले.
न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेलं ठरवलेलं आहे. एवढा मोठा अहवाल तयार केलेला आहे. तुम्ही बापट आयोगाकडे जरी गेला तरी मराठा समाज हा मागासलेला आहे, त्यांनी सुद्धा ते दिलेलं होतं. फक्त सरकारमध्ये तो अहवाल ओपन केला नाही किंवा काय त्याच्यावरती आपल्याला खोलात जायचं नाही. आता या समाजाला ओबीसी मध्ये स्टेटस देणं हे गरजेचं आहे, ओबीसी मध्ये समावेश करणं गरजेचं आहे. ओबीसी आरक्षण दिल्याने केंद्र आणि राज्याच्या दोन्ही सवलती लागू होतो हा समाज. त्यामुळे ओबीसी त्याला ओबीसी मध्ये समावेश केला की केंद्राच्या आणि राज्याच्या ह्या सवलती ह्या सर्वांना शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये लागू होतात. आज जे एससीबीसीचं जे आरक्षण आहे, सर तुमचा अभ्यास आहे, मला तुम्हाला विचारायचं आहे पुन्हा तोच प्रश्न की एखादा समाज हा ओबीसी आहे हे ठरवणं कोणाचं काम आहे? आयोगाचं काम आहे. जो आयोग नेमलेला मागासलेला असणं हे ठरवणं वेगळं आणि ओबीसी मध्ये त्याचा अधिकृत समावेश करणं सरकारचं, आयोगाचा त्यांच्याकडे जर का बेस असेल, डाटा असेल, कोणत्या सरकारचं? कुठलाही सरकार, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, डाटा राज्य सरकार की केंद्र सरकार असेल? केंद्र सरकारकडे सुद्धा आयोग आहे. जसा राज्य मागासवर्ग आयोग आहे तसा केंद्राचा पण एनसीबीसी, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, केंद्राचा पण आयोग आहे. मग त्यांच्याकडे सरकारकडे जर का डाटा असेल तर सरकार जाहीर करेल ना. आणि मग मराठा समाजाचा डाटा त्यांच्याकडे आहे जो उच्च न्यायालयाने वैध ठरवलेला आहे. सुरुवात राज्य सरकारकडून व्हायला हवी की राज्य सरकारने करून ती शिफारस केंद्राकडे करायला पाहिजे आणि केंद्र सरकारने केंद्राच्या यादीमध्ये आणि राज्य सरकारने राज्याच्या यादीमध्ये. पण आता पहिल्या पातळीवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये जी स्थगिती आहे ती स्थगिती उठवणं महाराष्ट्र सरकारची आणि केंद्र सरकारची जबाबदारी आहे. तर आपण या सगळ्या नेत्यांच्या ज्या प्रतिक्रिया ऐकल्या तर आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की एखादा समाज मागास आहे की नाही हे ठरवणं एका आयोगाचं काम आहे. मात्र तो समाज ओबीसीमध्ये समाविष्ट करणं यासाठी आपल्या इथे जी रचना आहे ती केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. आणि आता या नेत्यांकडून जी मागणी होते की त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने एकत्रित प्रयत्न करायला हवेत. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.